त्या ठिकाणी केला. तर येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा अशी या ठिकाणी की हा जो शिक्षणाचा खर्च आहे तो खर्च काही जे मोठमोठे जे उद्योगपती आहेत त्यांनी त्या ठिकाणी उचलला पाहिजे असं या ठिकाणी तिथं अपेक्षित आहे. कदाचित गव्हर्नमेंट उद्या हे जे टाटा बिर्ला आहेत किंवा धीरूभाई अंबानी आहेत किंवा अदानी ग्रुप आहेत त्यांचा जो हजारो करोडचा जो नफा होतो त्यांना सांगितलं जाईल की त्या करोडोमधला एक खारीचा वाटा एक कणभर तीळ या एज्युकेशन मध्ये द्या आणि त्या पैशावरती कदाचित तुमच्यासारख्या एखाद्या ग्रामीण मुलाला हा फायनान्शियल सपोर्ट साठी. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर प्रश्न असा होता आपण मागच्या क्लिपमध्ये 5, 3, 3, 4चा टप्पा पाहिला. चौथ्या टप्प्यामध्ये 9वी 10वी 11वी 12वी. आता 10वी पर्यंत आपल्याकडे सर्व विषय असतात. हो. मग 11वी आणि 12वीला त्या विद्यार्थ्यांना विषय कसे आता सांगायला हरकत नाही की त्याच्यावर ते काम चाललंय. अजून तो अभ्यासक्रम अजून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्याच्यावरती जोरात काम चाललंय. जर तुम्ही जर बातमी ऐकली असेल तर एक 4 दिवसापूर्वीच मीटिंग झाली त्याच्यावरती. त्याच्यात बरीच मंडळी या ठिकाणी की त्यांच्याकडे दिलंय. आपण काय केलं यावेळेस एक सांगायला हरकत नाही या ठिकाणी. मुळात म्हणजे मला असं वाटतं या ठिकाणी की आपण अगोदर पाया ठेवला पाहिजे आणि मग कळस उभा केला पाहिजे. परंतु आपण काय करतोय अगोदर आपण कळस उभा केला. अजून आपण पायाकडे गेलो नाही. पायाकडे जर गेलो आपण तर आपल्याला ही एज्युकेशन पॉलिसी लागू करायला 18 वर्ष लागतात. 18 वर्ष लागतात. तोपर्यंत राहणार नाही. तर म्हणून आपण काय केलंय की पीजी जे आहे फर्स्ट इयर पीजी ते या वर्षामध्ये लागू केलं. पुढच्या वर्षी आपण ईयू लागू करतो आणि कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षी आपण प्रायमरी एज्युकेशन करू सुरुवात केली. कदाचित याचं हे माझ्या भाषेमध्ये याला ब्रिजिंग त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे काय होतं या ठिकाणी हा जो वे आहे हा जो रस्ता आहे अजूनही अननोन. त्याच्यामध्ये अनेक रिफॉर्मेशन कदाचित भविष्यात होऊ शकतात. कारण एखादी नवीन रस्ता जर आपण जात असतो अननोन रस्ता त्याच्यामध्ये काय खास खडगे हे आपल्याला अजून माहित नाही. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे या ठिकाणी. परंतु तो अभ्यासक्रम अजून आपल्यापर्यंत आलेला नाही. परंतु त्याचा ड्रॉप थोडासा आहे या ठिकाणी की काय केलं या ठिकाणी त्यांनी 5, 3, 3 आणि 4 त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं शिक्षण देणं अपेक्षित आहे ते मात्र त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं की आता जो आपला ग्रॅज्युएशनचा वर्ग जे करतो या ठिकाणी त्याच्यातला काही पार्ट तो 9वी 10वी 11वी करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट आहे. कदाचित 9वी 10वी 11वीला तर कोरोना प्रोजेक्ट जो आहे तो कंपल्सरी असेल हे त्या ठिकाणी. किंवा आता आपण म्हणतो या ठिकाणी की त्याला काहीतरी 8 दिवसाचं किंवा 10 दिवसाचं काहीतरी प्रशिक्षण मिळालं पाहिजे. तेही त्याच्यात त्याला कदाचित करावं लागेल. अर्थात हे ज्या गोष्टी त्या ठिकाणी सगळे जे पॉलिसी मेकर आहेत किंवा ज्यांच्याकडे सोपवला आहे तो अभ्यासक्रम त्यांनी कसा तयार करायचा दॅट डिपेंड्स ऑन दीज थिंग्स. मागून देईन तुम्हाला याची पीपीटी मागून देईन तुम्हाला. मग ते काय आपण रचणार. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 18 वर्ष आपल्याला द्यायचे तर बेस्ट लागला तर त्याचा रिझल्ट मग आपण 18 वर्षानंतर बीएच्या पद्धत किंवा ग्रॅज्युएशनला येऊ. तसं पाहायला गेलं तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही. नेक्स्ट द नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. आता हे तुमचं थोडं डोक्यावरनं जाणार आहे या ठिकाणी. परंतु माझ्या समोर जी फॅकल्टी मेंबर बसलेत किंवा जे ग्रॅज्युएशनचे पोरं बसलेत त्यांना कदाचित ते समजणं आवश्यक आहे. म्हणून मी या ठिकाणी हा विषय घेतोय. आता हे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क काय आहे. क्रेडिट म्हणजे काय मला सांगा. क्रेडिट म्हणजे काय. क्रेडिट तुम्ही कुठे बाजारात गेला तुम्हाला काय विचारलं जातं. तुमचा विचार काय माझं क्रेडिट काय हो. त्याला आपण मराठी काय म्हणतो पत म्हणतो. आता आपल्या सारख्यांची पत कशात मोजली जाते. कशामुळे कशामध्ये आपली पत मोजली जाते. तुमचं जे कुठला पॅरामीटर लावलं
तुम्ही किती श्रीमंत आहात, हा तुमच्याकडे किती पैसा आहे, बरोबर आहे ना? म्हणजे आजकाल सगळ्यात मोठी गोष्ट किंवा सगळ्यात जास्त महत्व आपण कशाला देतो या ठिकाणी? पैशांना त्या ठिकाणी देतो. मग तुम्ही पैसे कुठे ठेवतात? पैसे ठेवतात कुठे? बँकेत ठेवतात ना. आता तुम्ही लोक आज 10वी किंवा 12वीला तुमच्याकडे झिरो बॅलन्स तुमचं अकाउंट ओपन आहे सेव्हिंग मध्ये, म्हणजे तुम्ही खातेदार झाला बँकेचे, नक्कीच श्रीमंत झाला. कधी त्याच्या ठिकाणी किंवा पैसा येणार नाही. किंवा तुम्ही जर कुठे गेलात, भारत फिरायला गेले, तर तुमच्या खिशामध्ये पैसे नसतात. काय असतं? एटीएम कार्ड असतं. हे तुमचं क्रेडिट कार्ड आहे ठिकाणी. मग तुम्ही अतिशय स्वच्छंद किंवा बेलासक फिरतात की नाही बाबा माझ्याकडे एटीएम कार्ड आहे.